मनुची रकेल झाली, इथली न्याय व्यवस्था मनुची रकेल झाली, ही संसद लुटारूंची हिजड्यांची हवेली झाली। कुठे मांडो मी माझ्या वेदना विश्वाला, ही व्यवस्था शोषणापुढे नागवी झाली। नव्हतो कधी आम्ही मारेकऱ्यांच्या मोहल्ल्यात, नव्हतो कधी आम्ही बलात्कारांच्या महोत्सवात, मग या देवा धर्मानं आमची वंशावळ गुलामीत का लोटली? कुणाचे देव हे, कुणाचे वेद हे, इथल्या संस्कृतीनं माझी जन्मभू रंडवी केली आणि इथली न्याय व्यवस्था मनुची रकेल झाली। ती पलीकड सोनवणे, आगवणे आणि मांढरेची थांबल्यात, ते इकडे या अलीकडे या। चला, आरक्षणाला विरोध असेल तर पलीकडे थांबा, समर्थन असेल तर अलीकडे या इकडं मोकळा आहे, या मोकळा आहे, आपलं बी दिसलं पाहिजे। बसा थोडं, मला बी वेळ काही ठेवलेला नाही, मी जागृती अशी केली की कार्यकर्त्यांनी आता वेळ ठेवलेला नाही, मी पण जास्त काही बोलणार नाही। 15 मिनिटच सांगतो, 15 मिनिट, फक्त 15 मिनिटच बसा उन्हात, काय होत नाही। इकडल्यांनी बी या आता, या जरा या नाही, तुमचा विरोध असेल आरक्षणाला तर तुम्ही तिथंच थांबा, समर्थन असेल तर इकडे बसा, समर्थन असेल त्यांनी बसा, विरोध असेल त्यांनी उभा राहा। आरक्षणाला ज्याचं समर्थन आहे त्यांनी खुर्च्यांवर बसा, विरोध ज्याचा आहे त्यांनी उभाच राहा। आरक्षण तो लेंगे डंके की चोट पर, जिंदा ही जला देंगे संसद की गेट पर, जिंदा ही जला देंगे संसद की गेट पर। मोदी साहेब आणि पवार साहेब, आम्ही आमच्या घराला आग लावून तुमचं घर चांगलं केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने जो असंवैधानिक निर्णय दिलाय, सगळं झालंय, कार्यकर्त्यांनी सगळं सांगितलंय, रिपीट सांगितलंय, मी जास्त काही सांगणार नाही। मी फक्त एवढंच सांगेन, ही जी केस होती ती देवेंदर सिंग, जो चमार महासभेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, जे पंजाबचे आहेत, त्यांची विरुद्ध पंजाब सरकारची होती। पंजाब सरकार हरलं होतं। पंजाब सरकार, आता जी आम आदमी पार्टीचं सरकार आहे, त्या आम आदमी पार्टीनं ही अपील केलं। हे अपील कोणी केलं? आम आदमी पार्टीनं। आणि आम आदमी पार्टीनं पार्टी कोणाला केलं? काँग्रेसला केलं। अभिषेक मनु सिंघवी याच्यात वकील आहे काँग्रेसचा, आणि सॉलिसिटर जनरल जे आहे, ती सरकारी वकील जे उभा व्हायचा ती भाजपचा उभा केला। पार्टी एसटी होतो, एसटी आम्ही आपण पार्टी होतो, पण शेड्यूल ट्राईब आदिवासी पार्टीच नव्हती। ह्या केसमध्ये शेड्यूल ट्राईब आदिवासी जे आहेत ती पार्टीच नव्हती। त्यांचं म्हणणं त्यांना विचारलं नाही आणि सुप्रीम कोर्टाने निकाल आदिवासींच्या विरोधात दिला। हे काय पहिल्यांदा झालंय का? हे पहिल्यांदा झालं नाही बांधवांनो, हे खूप दिवसापासून चालू आहे, हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे। भारतीय संविधानाने दिलेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणामध्ये जी वर्गीकरण आणि लागू करण्याचा अधिकार यांनी आता दिलेला आहे, परंतु ही जी न्यायपालिका आहे, ही न्यायपालिका बेलगाम व्हायला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच सुरुवात झालेली आहे। आणि म्हणून कांशीराम साहेबांनी म्हणले होते, सेमिनार घेतलं होता की बेलगाम होती न्यायपालिका को लगाम कैसे लगाया जाए। ही जी देवेंदर सिंग आणि इतर जे होते त्यांचा जे निवाडा दिलाय, त्यात 7 जजचे नाव आहेत। DY चंद्रचूड जे मुख्य न्यायाधीश आहेत, BR गवई जे रासू गवईचे पोरगा आहे ना, आधी चमच्यान दलाला तर माझा जास्त संबंध नसतो, त्याच्यामुळं रासू गवई सगळ्यात मोठा चमचा होता आणि दलाल होता। बाबासाहेबांचं आंदोलन महाराष्ट्रात नेऊन काँग्रेसला जर कोणी विकला असेल तर ते त्या रासू गवईने विकलेलं आहे, त्याची ती औलाद आहे। तिसरं जजचं नाव आहे विक्रमनाथ, चौथ्या जज आहेत ते बेला त्रिवेदी आहेत, ज्यांनी
हे निकाल जे आहे हा निकाल संविधान विरोधात आहे आणि हा निकाल देता येणार नाही. जे जजमेंट दिलं आहे त्या बेला त्रिवेदी ज्या ब्राह्मण आहेत, 5वी आहेत पंकज मित्तल, 6वी आहेत मनोज मिश्रा आणि 7वी आहेत S.C. शर्मा. आणि या 7 जजनी जो निकाल दिला आहे तो निकाल E.V. चिन्नय्या वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश या निकालपत्रात जो निकाल दिला होता किंवा जो सहानीचा इंदिरा सहानीचा केस आहे, इंदिरा सहानीच्या केसमध्ये जो निकाल दिला होता तो निकाल पलटवण्याचं काम ह्या RSS प्रायोजित संघाच्या बाप आज्याकडनं आलेल्या जजनी केले. ती परीक्षा देऊन आलेली नाही, ती जज जी झालेत ती परीक्षा देऊन नाही. ह्याच्यातले जे मित्तल नावाचे जज आहेत ते म्हणतात ज्याच्या बापाला आरक्षण भेटलं त्याच्या पोराला आरक्षण नाही भेटलं पाहिजे. मित्तल साहेब बरोबर आहे तुमचं, पण सुरुवात तुमच्यापासून केली तर कसं होईल बरं? तुमचा बाप तुमचा आजा जज म्हणून तुम्ही तिथं जज झाला. आमचं पोरग किती बी शिकलं तो जिल्ह्याचा न्यायाधीश होऊ शकतो, तो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा जज होऊ शकत नाही. कारण सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये क्लोजिंग पद्धत आहे. आणि एकाची मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं, शुभमने सांगितलं, अनिकेतने सांगितलं, वकिलांनी सांगितलं, ह्याचा सगळा इतिहास सांगितलेला आहे. आणि मग ह्याच्यामध्ये जे निर्णय देताना त्यांनी ज्या अगोदरच्या केस आहेत त्या केस रद्द केल्यात आणि तुमचं माझं आरक्षण घालवलंय गेलेलं आहे. कटाळा येतोवर तोंडाला फेस येतोवर राहुल गांधी, पवार साहेब, सुप्रियाताई, उद्धव ठाकरे फेस तोंडाला आलता, संविधान बचाव, आरक्षण बचाव, संविधान बचाव, आरक्षण बचाव. साहेब लिखीला वाचवायचं होतं, आम्ही फसलो, आमच्याही घातली आम्ही. आता परत निवडणुका होणार आहेत का नाही? आमचं तसं ठरलंय सगळ्यांचं. बल्लाळचं, आरती शेंडगे, निलेश आप्पा असतील, हे लालबिगे वकील असतील, आपण सगळ्यांनी शिष्टमंडळ करून बारामतीतल्या खासदारांकडे जायचंय, पवार साहेबांकडे बी जायचंय. पवार साहेब देशाचे नेते आहेत, सुप्रियाताईकडे बी जायचंय. आणि बल्लाळ गणेश भाईजी तुम्ही म्हणताय दादाकडे जायचं, तर माझं म्हणणं आहे दादाकडे नको, दादा अँटिनेचा आहे आपण. हां, आणि मी वहिनीवर बिचारीवर काय बोलणार नाही कारण ते आत्ताच खासदार झालेले आहेत. जे खरे आहे ती त्यांना काय अजून गेले नाहीत. पण माझं म्हणणं आहे बल्लाळ आपण पहिलं वहिनीला भेटू. मला वाटतंय दादा वहिनीचं तर ऐकल, अँटिनेचं नको आपल्याला. तसं झालं तर मुख्यमंत्री होत्याल. सिद्धनाथ महाराजा वंश सांगतोय, तसं झालं तर तुमचा विचार केलाच जाईल 100%. आता ह्याच 2 जातीवाद्यांनी काय केलंय, मी दादाला का म्हणलं ही अँटेनाचं ऐकतंय. 4 डिसेंबर 2023ला लाडक्या भावानी या एकनाथ शिंदेने एक परिपत्रक काढलं 4 डिसेंबरला. ते परिपत्रक काय आहे तुम्हाला काहीच माहीत नाही, आपल्याला काहीच नाही. ती परिपत्रक असं आहे, त्यांनी अ ब क ड वर्गीकरण करायची समिती गठीत केलेली आहे. आणि तिथं बोर्ड लावलाय बघा एकनाथ शिंदेचा लाडका भाऊ म्हणून. आता ह्यो बहिणीकडनं हक्क सोड करून घेतोय. आता तू बहिणीकडनं हक्क सोड करून घेणार आणि त्या बहिणीच्या पोरांचं काय? आता बहिणीचे पोरं मग काय म्हणतील, नीट मामा म्हणतील का तुम्हाला, कौस मामा म्हणतील. तुम्ही हक्क सोड करून घेताय आणि 3,000 देताय. आणि एकनाथराव शिंदे आणि फडणवीस आणि दादा आमचं 14,000 करोड रुपये तुम्ही आमचं घेतलेत का नाही? 14,000 करोड रुपये घेतले तर माघारी किती देत आहे? 3,000. 3,000 देऊन काही उपयोग होणार नाही, विधानसभेला बी होणार नाही. रेट वाढला पाहिजे आणि बारामतीकरांचा भाव बी वाढला पाहिजे. आता पण आमचं काम कोण दोघातलं कोण करेल ना आधी?
त्याच्यावर आमचं जरा लक्ष असेल. पण जर आमचं कामच तुम्ही नाही केलं तर मग काय करावं लागेल? तर मग बघा तुम्हाला सांगतो 7 जाती ह्याच्या समर्थनात आहे. सगळ्यात पहिली जात आहे चमार. ज्यांनी आत्ता माझ्याकडे अपडेट आहे, आत्ता लखनौचं आणि दिल्लीचं एयरपोर्ट बंद केलंय. और वो चमार, वो जो चमारों ने बंद किया है वो चमार 3 प्रकार के. हम सब चमार है. जो चमड्यापासून बनला तो सारा चमार. तर आपण सगळे आता चमार. पण चमार बी 3 प्रकारचा असतात. मोदी साहेबांना सांगतोय मी, चमार बी 3 प्रकारचा असतात. पहला चमार जो चप्पल बनावतो, चप्पल बनाने वाला चमार. और दूसरा चमार जूता चाटने वाला चमार. पहला चमार जो जूता बनाता है, और दूसरा चमार जो जूता चाटता है, और तीसरा चमार जो जूता मारता है. और वो तीसरे चमार हमें. मांगाला सांगताय महाराणी खाल्लं, महाराला सांगताय सांबाराने खाल्लं. पवार साहेब मला एकच उत्तर द्या, तुम्ही मुख्यमंत्री होता 4 वेळा. 7 लाखाचा बॅकलॉग महाराष्ट्रातला बाकी कसा राहिला? 7 लाखाचा बॅकलॉग बाकी राहिलाय. 7 लाखाचा बॅकलॉग बाकी राहिलाय. आणि RSSला आपल्यात भांडण लावायचंय. आपलं जी राष्ट्रीय आंदोलन आहे की बाबासाहेबांनी उभा केलं, तर बाबासाहेबांनी 1916 पासून बाबासाहेब देशभरात फिरलेत आणि ओबीसी, SC, ST मायनॉरिटीला एकत्र केलं. बाबासाहेबांनी 31, 1, 2 आणि 3 जुलैला नागपूर मुक्कामी शेड्यूल कास्ट फेडरेशन बंधारा मंत्री आणि PWD मंत्री म्हणून बल्लाळ दादानी जे आतापर्यंत पाटबंधारण ऊर्जात खातं का घेतलं माहित आहे का? 2022 पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी अख्ख्या देशाची ब्ल्यूप्रिंट बनवून ठेवलेली होती, म्हणून तीच खाती घेतली. आज मीच बाबासाहेब आता नाही, सगळी वाचतात. कुठे गेला? नाही तो आला. मी जेव्हा सांगितलं या सचिन साबळेला सांगितलं, सगळ्यांना तुम्हाला गाली आणि मला वाटलं खाटी समाजात गेलो, पंधरीकडे गेलो 5 तारीख. आपण काय करा ना म्हणून त्यांची मोर्चाची तयारी झाली. त्यांना वाटलं ही बी काय म्हणतात, काय खटकांनीच घेतलंय सगळं आरक्षण. आणि त्यांचं चाललं होतं. मला गेल्यावर भारी वाटलं. मी अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो इथं. ते माळेगावचं पॉलिटेक्निकल आहे ते कोणी बांधलंय सांगा बरं? कोणाला माहित आहे का? कोणाला ऐकलंय का भाषणात? ही सगळी नेते येतात आणि म्हणतात ती पवार साहेबांनी बांधलं, ती तावरेंनी बांधलं, ती त्या निंबाळकरांनी बांधलं. सगळे काही खोटं बोलू नका कडे. एवढा बी दलितांना मोठापणा नाही करायचा. ती जी पॉलिटिकल कॉलेज आहे ती उद्धवराव इंगोलेंनी बांधलं, पण ती दलित आहेत. ते दलित आहेत आणि ती दलित आहेत म्हणून त्यांना दडवायचं. स्वातंत्र्याच्या लढ्यात आम्ही नव्हतोच ना, तुम्हीच होता ना. ही जी मध्ये फोटो लावलं होतं का नाही इंगोले गालेंद्यांचं, ती अशीच होती. अरे तुम्ही उपराय, आमच्यात एवढी ताकद आहे दलितांच्या. लंडन मध्ये जाऊन इंग्रजाच्या डोक्यात गोळी घालणाऱ्या उधम सिंग चमार की औलाद आहे हम. उदादेवी पाशी जी शेड्यूल कास्ट मधले, तिच्या नवऱ्याला इंग्रजांनी मारलं. एकट्या बाईनी 21 इंग्रज अधिकारी कापलं होतं उदादेवी पाशीनं. तो इतिहास आहे आमचा. आता आपला तो इतिहास दडवलाय. तर बारामतीचा कसं सांगताल उद्धवराव इंगोलेने केलं? नाहीच सांगणार. सगळं तुम्हीच केलं, आम्ही काहीच नाही केलं. आम्ही नुसती पोरं काढत होतो, बाकी सगळं तुम्ही करत होता. नाही आता पार्टीनं काल आज बंद आहे आणि पार्टीनं काल अहवाल दिलाय. काय अहवाल दिलाय? पार्टीचा अहवाल आहे बिरजू. महाराष्ट्रात चर्मकारांची संख्या कमी होती, मातंगांची कमी होती आणि महाराची वाढती आहे. पार्टीनं अहवाल दिलाय आणि काल दिलाय. कोणाची वाढती?
महाराजी वाढती. मी इथं आता सोनवणे बी बरेच आहेत. आपलं राजू सोनवणे कुठे हा हो का इथं बसले. शैलेश भीमराव सोनवणे तिथं आहे. अजून नगर परिषदमध्ये आमची 17 महार कामाला होती. बरोबर आहे ना. आणि खरंच मेंबर कुठे आहेत. शंकर गव्हाळे, सुरज शिंदे आणि अरविंद बगाड्याचं करायचं काय. ह्यांना कुठल्या ह्याच्यात टाकायचं. ह्यांना टाकायचं कुठल्या ह्याच्यात. हो बगाडे ह्यांच्या पोरांना कुठं टाकायचं. म्हणजे भांडण लावायचंय. म्हणजे काय करायचंय भांडण लावायचंय. आता बघा जी 17 महार कामाला होती. महार का म्हणतोय सोनवण्यांचं आडनाव महाराज होतं. आम्हाला शाहू महाराजांनी आडनाव दिलं. शाहू महाराजांनी दिलं. मग त्या 17 महारांची ती जी 17 होती ती लालबिगे असतील किंवा मातंग समाजाची असतील. लाईनीत सगळीच्या सगळी पहाटेची 10 रुपयाला आमच्या इकडे यायची. सगळी दुर्गा टॉकीत असेल नाही तर कसबा असेल. मग आता पुढं काय झालं. पुढं ती पिऊन गेली. मग ह्या सगळ्यांची वारसं कामाला लागली. बघा लय महत्वाचा विषय. सगळ्यांची वारसं लागली. मग पंचशील नगर आणि साठे नगरच बघू आपण. रस्ता तो नंतर झालाय. महारावड्यात आणि मांगावड्याची मधनं रस्ता टाकलाय तो नंतर आधी नव्हता. कारण पलीकडे साठे नगरकडे बी सोनवण्यांच्या नावाच्या जागा आहे. सोनवण्यांच्या नावाचा आज बी उतार आहे. मग काय झालं 56ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. आता आमची पहिली पिढी बी बाबासाहेबांना गद्दारच होती. रातू गवई सारखी गद्दारच होती. आमची बी होती. आमचा आईबाप बी गद्दारच होता. पण ती पुढची पिढी आली वारसा ही व्यसनापासून लांब झाली. वकील साहेब ही व्यसनापासून लांब झाली आणि ही कर्मकांडापासून लांब झाली. कर्मकांड म्हणजे मी देवाला आता देवाच्या विषयी काहीच बोलणार नाही. मी देवाला नाही. खडी साखरवाला देव असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. बोकाड कापा रेडा कापा. मग ती ही मोकळी झाली. मोकळी झाली तर काय झालं दोघांच्या अजून 3-4 मला वाटतं 10 सोनवण्यांच्या तिथं बंगलं झालं. आणि रस्त्याच्या पलीकडे ती जी 11 जण आहेत त्यांनी ना व्यसन सोडलं ना कर्मकांड सोडलं. त्यांनी काय केलं ती अँटिनेच्या नादाला लागली आणि बाबासाहेबांना सोडायला लागले. आता तर वज वाटोळ होईल आपलं. वाण्याच्या दुकान वाण्याचं असतं आणि त्या वाण्याच्या दुकानात धनगर आणि माळी समाज बांधवाचं भांडण लागतं. वाण्याचं दुकान धनगराचं माळ्याचं भांडण. वाण्या आतनं पळत येतो आणि त्या धनगराला माळ्याला काय म्हणतो हे काय मारा मागासारखा कालवा लावलाय हो तिकडं. आता काय संमत आहे आमचा. दुकान वाण्याचं भांडण धनगराचं माळ्याचं आणि तरी काय म्हणतोय काय मारा मागासारखा कालवा लावलाय. आता आपल्याला तीच जर वेगळी समजत नसतील आपण वेगळं आहे कसं. आपण वेगळं कसं असेल. बाबासाहेबांनी सगळ्यात जास्त मातंग परिषदा घेतल्या आणि बाबासाहेब काय म्हणलं होतं बिरजू माझी जर पोरगी जिवंत राहिली असती तर ती मी मांगायला दिली असती. जेव्हा करपात्री महाराज बाबासाहेबांनी धर्मांतर करायचं सांगितलं तेव्हा करपात्री महाराज बाबासाहेबांबरोबर वादविवाद करायला आलं. बाबासाहेबांनी त्या महाराजाला सांगितलं सुती ठीक आहे म्हणले मी तुमचं ऐकतो. आमच्या सकटला शंकराचार्य बनवा. नाही बनवलं. आम्हाला मंदिराच्या आतमध्ये जीव देत नव्हता. मंदिराच्या पायरीवर चोकामेळाचा जीव गेला. आज बी चोकामेळा पंढरपुराच्या मंदिरात नाही. आतमध्ये आमचाच बुद्ध आहे पण बाहेर पायरीवर महार म्हणून चोकामेळा आहे. आणि मग बाबासाहेबांचं आंदोलन ही जातीचं नव्हतं. बाबासाहेबांनी कुठल्या एका जातीसाठी काम केलं नाही. बाबासाहेबांचं आंदोलन ही नीतीसाठी होतं. जर जातीसाठी असतं तर बाबासाहेबांनी आपलं गुरुजनला मानलं. ते गौतम बुद्ध क्षत्रिय होतं.
गौतम बुद्धांनंतर आपल्या देशात कोण क्षत्रिय नाही. मराठा बांधव असतील तर माझा निर्धार ऐकत जावा. त्याचा बी इतिहास माझ्याकडे मी आणलाय. आता फक्त कोर्टाचं सांगत नाही, कोर्टाचं सगळ्यांनी सांगितलंय. बाबासाहेबांबरोबर आपण सर्वजण, आपण सर्वांचा हित. बाबासाहेबांनी काय, बाबासाहेबांच्या घरावजांनी मोर्चा काढला हिंदू कोड बिलच्या वेळेस. महिला, ओबीसी, बाबासाहेब ओबीसी साठी बांधतात आणि ओबीसी बाबासाहेबांच्या विरोधात देशद्रोही आंबेडकर म्हणत होतं. पण बाबासाहेबांनी राग नाही ठेवला. बाबासाहेबांनी आरक्षण देताना महारामांगाच्या आधी ओबीसीला दिलं. मातंग समाजाला बारामतीतल्या किती बी RSS वाल्यांनी ब्राह्मणांनी फुगावलं. मनोवादी लोकांनी किती बी हे केलं, आम्हाला काय राग येणार नाही. बाबासाहेबांनी 4 लेकरं मारली आहेत, बायको मारली, बिगर औषधाची मेले तो. म्हणजे का मीच का केलं, मी काय ह्या बल्लाकडे गेलो, मीच काय ह्या सगळ्यांकडे गेलो. हे सगळ्यांनी नंतर मग जेव्हा समजलं त्यावेळेस रान उठवलं आम्ही. बाबासाहेबांना 4 लेकरं मिली, बिगर औषधाची मिली ना. बाबासाहेबांचा गंगाधर मिळाला, बाबासाहेब विदेशात होतं, गंगाधर आजारी पडला. गंगाधरला घेऊन बाबासाहेब रमाई डॉक्टरकडे गेली. डॉक्टरला विनवणी करायला लागली, डॉक्टर साहेब माझ्या पोराला दवा दारू करा, इंजेक्शन द्या, पोराचा बाप विदेशात आहे. तो डॉक्टरला म्हणा तुम्ही अगोदरची उधारी दिली नाही, मी त्याला इंजेक्शन देणार नाही. बाबासाहेबांचं लेकरू 2 पैशाच्या इंजेक्शनासाठी तर पडून मेले. बाबासाहेबांचा रमेश गेला, बाबासाहेबाची हिंदू गेली, बाबासाहेबाचा राजरत्न गेला. राजरत्न ज्यावेळी गेला, बाबासाहेब हाताचे घडी घालून असं एरदारे मारत होत. रमाईच्या मांडीवर राजरत्नाचा देह होता. बाबासाहेबांनी कार्यकर्त्याला बोलावलं, सांगितलं कापड आण. बाबासाहेब परत आता हाताची घडी घातली, एरदाऱ्या घालायला लागला. रमाईच्या लक्षात आलं, बाबासाहेबांनी कार्यकर्त्याला कापड आणायला लावलंय, पण पैसे नाही. बाबासाहेबांकडे 2 पैसे नव्हतं स्वतःच्या लेकराला जपन करायला. रमाई उठली, बोचकं काढलं, त्या बोचक्यातली साडी काढली, तिचा पदर फाडला, राजरत्नाला गुंडाळला आणि बाहेकाळेच्या भाजी मार्केटमध्ये दफन केलं. त्या राग येतोय आम्हाला, आरक्षण नाही भेटलं, आम्हाला बोलला नाही भेटलं. आम्हाला कळतंय ती काय आमच्या समाजलं, या सगळ्यांसाठी केलेलं आहे. त्या इंदिरा गांधीचा नवरा मेलता, ती प्रधानमंत्री होती, विधवा होती. ती त्या पद्मनाभ स्वामीच्या मंदिरात पाया पडायला गेली, इंदिरा गांधी प्रधानमंत्री. ती त्याची वर चढायला लागली, आतनं पुजारी आलं, इंदिरा गांधीला अडवलं, तुम्ही आतमध्ये यायचं नाही. इंदिरा गांधी बेकार होती, तर मी देशाची प्रधानमंत्री आहे, मी येतो नाही. तो पुजारी त्या इंदिरा गांधीला म्हणला, तुम्ही देशाचं प्रधानमंत्री असताल, हे पद्मनाभ स्वामीचं मंदिर आहे, इथं रांडाबाईला याला परमिशन नाही. जिचा नवरा मेला म्हणून ज्या विधवा बाईला हे जिजा धर्मानं अडवलं, त्या रांडाबाईला या देशाचं प्रधानमंत्री बनण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. बाबासाहेबाचं पोरं इंदिरा गांधीसाठी मेलं. किती फुगवताल, काय करताल तुम्ही? मातंगाला तोडताल, फाटीक तोडताल, हॉलार तोडताल. तोडून कुठं नेणार आहे? कुठंच नेणार नाही. सगळ्यांना कळालंय, कुठंच नेणार नाही. समजा तुमच्या आंदोलनात नाही ही गेलीच बाहेर निघून, काय करताल तुम्ही? करताल काय? घरातल्या बारक्या लेकरा बाळासहित आणि म्हाताऱ्या माणसासहित आता तुम्हाला लढाई डायरेक्ट लढाईची करायची आहे. आणि लढाई कोणाबरोबर आहे तुमची? पेशव्यांबरोबर आहे. बिरजू महाराज जो आहे पूर्वी आश्रमीचा आणि आत्ताचा बौद्ध. आपल्या देशात ब्राह्मण 70% शिक्षित आहे, पूर्वी आश्रमीचा महाराण बौद्ध 74.4% शिक्षित आहे. ही तर 4
मार्च 1928ला बाबासाहेब आलेत ह्या बारामतीत ढालप्याच्या माडीच्या पाठीमागं. आणि त्यावेळी हे खाटीक समाज जो आहे गालिंदे इंगुले ही पूर्वी धनगर खाटीक म्हणायची, बरोबर ना. आणि इंगुले गालिंदे बी तिथं होती. आणि ही दलित एवढे इमानदार आहेत, एवढे इमानदार काँग्रेसला आहेत. दलितांनी एवढा इमानदारच काँग्रेसला कोण नाही. अरे त्या गांधीनं सोडली काँग्रेस, पण दलितांनी सोडली नाही. आता जे बापू गेलं का अशोकरावजी इंगुले, मेनका गांधीनं काँग्रेस सोडली पण इंगुल्यांनी सोडली नाही. आणि मग आम्ही तुमच्या बरोबर एवढ्या इमानदारीने राहिलोय आणि तू बिगर लग्नाचा लगा फिरतोय ते संविधान घेऊन सारखा दाखवत होता संविधान बचाव, आरक्षण बचाव, संविधान बचाव. लग्न कर एकदाचा बाबा जा, दलिद्री लागली देशाला. अरे ह्या दलितांनी जी तुमच्यासाठी काँग्रेसला इथं जिवंत कोणी केलंय? दलितांनी केलंय. पवार साहेबाला ताकद होती का माळेगावच्या पुढे जायची? होती का? गालिंदे, इंगुले, सोनवणे, महान खाटी कोलाटी पण होती. आणि हीच तर होती की पवार साहेब आमची बाजू घ्या आता. तुम्हाला काकड्यांनी माळेगावच्या पुढे येऊ देत नव्हती. आणि खरं आहे आम्ही लावलंय तुम्हाला पुढं. आमच्यावर काही वेळ येणार नाही. आमची स्पर्धाच ब्राह्मणांबरोबर करतोय आम्ही आता. आमची स्पर्धाच ब्राह्मणांबरोबर आहे. आणि ब्राह्मणांना आम्ही जातीच्या आधारावरती कधीच विरोध करणार नाही. आमचा विरोध ब्राह्मणवादाला आहे, अजिबात ब्राह्मणाला विरोध नाही. आम्ही ही फिरत असताना मला RSSचे काही कार्यकर्ते बारामतीतले भेटले. मला म्हणली अध्यक्षराव म्हणजे कोर्टाचा निकाल बरोबर आहे की? म्हणलं का? म्हणजे राव आप्पाला काय गरज आहे? मग म्हणला ते केतन गालिंदेच्या घरात एवढी आरटीओ आहेत आणि एवढी ही झाली तर त्यांना आरक्षण कशाला पाहिजे? कोण म्हणतंय मला? अरे त्याचा. आणि कोणाच्या विरोधात सांगतोय? आणि कोणाच्या विरोधात सांगतोय? गालिंदेच्या आणि इंगुलेच्या. आम्ही काय बिडावर नावलोय होय तेव्हा? आम्हाला कळत नाही. प्रधानमंत्र्याची खुर्ची बघतोय आम्ही, प्रधानमंत्र्याची. नसाल आमचा एक बी खासदार. हार जीत होतात ती. कमी पडलो आम्ही, जागृती नाही. ह्या निकालावरच कळतंय. त्याच्यात लिटमस टेस्ट आहे असेल ना आमच्याकडे कमी. परंतु हे आपल्या द्वेष पसरवण्याचं काम कुठनं होतंय? BJP, काँग्रेस ह्या दोन्हीत बी RSS वाले आहेत. दोन्हीत बी हे दोन्ही बी RSS वाले आहेत. 1917ला आता जजमेंट जे दिलंय चंद्रचूड साहेबांनी. चंद्रचूड साहेब तुम्हाला अनिकेतनी शिवी नाही दिली वाटतं ना? दिली? बरं दिली. मी बी त्याचं समर्थन करतो. चंद्रचूड साहेबांनी जे रेफरन्स दिलेत ते 1916च्या हॉर्स कमिटीचं दिलेत. आता ती कमिटी त्यांनी ज्यावेळी सर्वे केला 1916ला, त्यावेळी त्या सर्वेत मुस्लिम समाजातल्या बी अशा काही जाती आहेत ज्यांना शिवत नाही. आपल्याला आरक्षण जे भेटलंय महाराला असेल, मांगाला असेल, मैतराला असेल, फलाराला असेल, बुरडाला असेल, ढोराला असेल, हटीक असेल, ह्याचे 59 जाते. आपल्याला आरक्षण SC STचं का भेटलंय? आपल्याला शिवत नव्हती. बोलायचं लांब. असं ऊन पडलं ना डोक्यावर आल्यावर निघायचं बाहेर, कमराला झाडू, गळ्यात मडकं. आपल्या नव्हतं, फक्त महाराजा नव्हतं. ह्या जी जाते ज्यांना शिवतच नव्हती त्यांना अनटचेबल म्हणून, म्हणजे ज्यांना समानतेची संधी म्हणून ते आरक्षण दिलंय. ही काँग्रेसवाली, BJP वाली, आम पार्टीवाली ही सगळी मनवादी म्हणतात ती गरिबी हटवता कार्यक्रम आहे.
म्हणजे गरीब श्रीमंत झाला म्हणून त्याला द्यायचं नाही. आता मी तर बऱ्याच मीटिंगमध्ये सांगितलं होतं सोनं बिनं घालून या, पुढच्या त्याच्यामुळे तर ठेवले मी. आता आपण खालीच बसत होतो की, पण ही पुढचीच त्यांच्या दुखती, पुढची दुखती. महारामांगाचा साहेब झाला आणि ती ड्रायव्हर दुसऱ्याचा झाला. गाणं ऐकलंय ना, शिंदे माय बनकी जोशी काकोला, ऐकलंय का नाही? असा सगळा ही त्यांचा हिशोब आहे. त्या आपल्या बरोबर आपल्याला फोडणार आणि आपल्यावर राज्य करणार. आणि मग ती काँग्रेस बीजेपीवाली येतात आणि म्हणतात ही कोणाची नीती आहे? ही इंग्रजांची नीती आहे. ही इंग्रजांची नीती नाही, ही ह्याच देशात इंग्रजांच्या अगोदर आलेल्या पांडुळांची नीती आहे. इंग्रजच आलं नव्हतं, त्याच्या आधी खैबर खिंडीतून बी आर्य आलतं आणि त्या आर्यांच्या अवलादी सुप्रीम कोर्टात बी आहेत, हायकोर्टात बी आहेत. आणि त्यांनी हा निर्णय संघाने लावलेल्या काडीवरती दिलेला आहे बांधवांनो. आता 1916 तारखेपर्यंत दिला. जर 1916 तारखेपर्यंत देत असाल तर चंद्रचूड साहेब 1917ला साऊथ ब्युरो कमिशन झालं. तर साऊथ ब्युरो कमिशनचा का नाही येत? साऊथ ब्युरो कमिशन काय आलतं की? साऊथ ब्युरो कमिशन कशासाठी आलतं? जरांगे पाटला बरोबर आरक्षण मागणाऱ्या गरजवंत मराठ्यांना माझा प्रश्न आहे, साऊथ ब्युरो कमिशन कशासाठी आलतं? नाही कळत, सांगत बी नाही. आणि आमचं बारकं पोरग ती जलामलं, थोडं मोठं झालं, थोडं मोठं ती तिसरीत गेलं की ती गाणं ऐकतो, चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे. आधी पूर्वी आमच्याकडे म्हणायची, म्हणजे आम्ही जेव्हा बारकं होतो तेव्हा आम्ही म्हणायचो आम्हाला काय व्हायचं, आम्हाला विचारलं ना कोणी काय व्हायचं, आम्ही म्हणायचो आम्हाला नेंबर व्हायचं. आता तुम्ही इतर बरं आम्हाला इथल्या पोराला काय व्हायचं, त्याला म्हणलं ना तुला नेंबर करतो तर निघ म्हणतो इथनं, निघ, मला नेंबर नाही व्हायचं, मला साहेब व्हायचं. नेंबर नाही व्हायचं, मला साहेब व्हायचं. वोट से लेंगे पीएमसीएम, आरक्षण से लेंगे एसपीडीएम. एसपीडीएम बी व्हायचंय. बाबासाहेबांनी मोक्याच्या माऱ्याच्या जागा काबीज करायला लावल्या, शिकायला लागलो, आपण शिकलो. 4 मार्च 1928ला बाबासाहेब इथं आलं, धनगरांना सांगितलं, धनगर परिषद घेतली, शिक्षण परिषद होती, त्या परिषदेत धनगरांना बाबासाहेबांनी सांगितलं घरातली भांडी कोंडी मोडा पण लेकरांना शिकवा. धनगर समाजाने ऐकलं. तुम्ही आता काय इमानदारीने सांगा, तुम्ही ज्या डॉक्टरकडे जातो ते धनगर आहे का नाही? बाबासाहेबांची देण आहे. त्या धनगर परिषदेत बाबासाहेबांनी धनगर समाजाला समजावलं, नाही तर धनगर समाज तर आपल्यापेक्षा डबल येडा होता. तुकोजी होळकर जे होते त्यांना एका अमेरिकन मुलीशी प्रेम झालं आणि त्यांना लग्न करायचं होतं. पूर्वी राजा महाराजे 3, 4, 8 अशा बायका करायची. तुकोजी होळकरांना अमेरिकन चार्ल्स काय रे अमेरिकन युवतीशी प्रेम संबंध झाला आणि त्यांना लग्न करायचं त्यांचं ठरलं होतं. त्यावेळेच्या केसरी मराठात बातमी छापून आली. ठीक, आता त्यावेळेस काही धनगर समाज शिक्षित होता का? वाचायला झालं. पण त्यांना बी आता जसं मातंग समाजाला फितावलं तसं त्या धनगरांना त्यावेळी फितावलं. गावला दिलंय दुनिया इथं खैबर खिंडीतून आलेले आहे. आणि हे धनगर समाज अख्ख्या तुकोजी होळकरांच्या विरोधात. आणि मग ही गोष्ट बाबासाहेबांच्या कानावर गेली. मग आपल्या इथं जी विठ्ठलनगरमध्ये दायगुडे मास्तर राहिला होता, बाबासाहेबांचं सहकारी होतं. लहानपणी तुम्हाला आठवत असेल, भीमनगर मधल्यांना तर सगळ्यांना आठवत असेल, ते दायगुडे मास्तरांची नात राणी. कांबळ्यांचाच प्लॉट दायगुडे मास्तरांचा. हरिपिराजे दायगुडे. आणि मग ते बाबासाहेबांचे सहकारी होते. त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेबांना ही गोष्ट सांगितल्यावर अखिल भारतीय क्षत्रिय धनगर शिक्षण परिषद 4 मार्च 1928ला इथं झाली. बाबासाहेब तिथं आलं. बाबासाहेब त्याचा अध्यक्ष होतं, बरोबर RR बोळे होतं. बाबासाहेबांनी त्या अधिवेशन त्याच्या परिषदेमध्ये ठराव केला. पहिला ठराव होता
तुकोजी होळकरांच्या लग्नाला मान्यता दिली आणि दुसरा ठराव होता लेख भांडी कुंडी मोडायची. बाबा मागण्या बारामतीतले म्हणतोय मी, बारामतीतले म्हणतोय, बाकीकडले शिकले. ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांचं कल्याण झालंय. आता ज्यांना बाबासाहेबांपासून लांब नेण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यात जर बौद्ध समाजाची काही चूक असेल कान पकडून माफी मागायला तयार आहे. येड्यावानी काही करू नका. तुम्हाला वाटत असेल हे महाराज संपत्याल जाऊन द्या, ती सांगत असतील अरे ह्यानी तर खाल्लंय, आम्हाला येऊन सांगतात आमच्यात बी RSS वाले आहेत की हे चांबाराने खाल्लंय. मला मी फिरत होतो त्यावेळेस मला 2-4 जण म्हणले अरे राम दे की तांबारा येत बी नाही तर त्यांनी आरक्षण खाल्ले. अरे भेटलंच नाही का ना कुणाला. 7 लाखाचा बॅकलॉग भारे महागाई महाराष्ट्राचा. विचारा की आपले एकनाथ शिंदेला, नाही तर त्याच्या आनंदच्या दिगेला. तिथं आहे फोटो त्याचा. 1 नंबरचा जातीवादी होता तो, त्याने आपल्या वस्ती दगडफेक केली ती. नाही तर त्या दिगेला बघून तुम्ही काहीतरी म्हणताल हो देव बाप्पा आहे राक्षस आहे. आणि आपण इतरत नसतो बाबा. माझ्या डुंगणाचा जी माझ्या पंजाच्या डुंगणाला जी बांधली होती ना बोराटी त्याचं पण माझ्या ह्याच्यावाले विसरू तरी कसा. आणि बाबासाहेब म्हणते जो इतिहास विसरतो त्याला इतिहास धडा शिकवतो. तो इतिहास घडवू शकत नाही म्हणून आपला इतिहास विसरायचा नाही. आणि मातंगांचा इतिहास राजाचा आहे. प्रसन्नजीत नावाचा राजा कोण होता? प्रसन्नजीत राजा मातंग होता. आणि मातंग ही पाली शब्द आहे. हत्तीला मातंग म्हणतात, हत्तीला मातंग म्हणतात. आणि आंबोज कशाला म्हणतात माहिती आहे का? पाली भाषेत कमळाला आंबोज म्हणतात. आणि RSS वाली ती आंबोज वाय म्हणायला लागले. ती कमळाची वाय आहे, ती ना तुतारी आहे ना घड्याळाकर आहे, ती वाय आहे. पाली भाषेतला शब्द आहे. पण त्यांनी आम्हाला येऊन सांगायचं नाही मातंग ऋषी होता ना त्याची आपण वंशज आहे. द्या की पोरगी मग वसाहत मध्ये लई जण बिगर लग्नाचे आहेत. आणा की आम्ही तू लावतो लग्न आम्ही घेऊ. सांगायचं फक्त कान भरायचं. बरं चर्चेला तयार आहे की आम्ही. बघा इथं पाठीमागे ही जी पुस्तक आहे हे पुस्तकं मी मुद्दाम इथं आणून ठेवलेत. हे खंड आहेत. हे काय आहेत? हे खंड आहेत. संविधान बनवताना ज्या 540 खासदारांनी काय काय मत मांडलं, कुणी आरक्षणाला विरोध केला, कुणी आरक्षणाचं समर्थन केलं, सगळं इथंच आहे. सगळं इथंच आहे, कुठे जायचं नाही. आणि साठेनगर मधल्यांना जर इकडं लांब होत असेल तर मी पंचशील नगरमध्ये ठेवायला तयार आहे. आमच्या इकडे जरा बाबासाहेब उशिरा येतो. पंचशील नगरमध्ये जरा आमच्या अगोदरच आहे. मी तर ती जाहीर कबूल करतो. आपल्याला काय बाबासाहेबांच्या आंदोलनात ओरिजिनल मिशन कळालं तर पंचशील नगरमध्ये कळालं. मी भीमा कोरेगावलाच पहिल्यांदा गेलो. पंचशील नगर भीमा कोरेगाव नव्हतं माहिती. काय माहिती 500 महारांनी 28,000 पेशवे कापले. मला नव्हतं माहिती. मला कोणतरी सांगायचं आपलं गारुड्यावर भांडण झालं. मला कोणतरी सांगायचं आपलं खटकावर भांडण झालं. मला हे कोणच सांगत नव्हतं. ही 500 महारांनी 28,000 पेशवे कापल्यात म्हणून. मग त्या पंचशील नगरमध्ये आपण ठेवायला तयार आहे. पण फूस लावून आणि कुणाच्या तरी चुकीच्या प्रचाराला बळी पडून स्वतःच नुकसान करून घेऊ नका. स्वतःचं नुकसान आहे आपलं. मोदी भेलाय, अरे भागवत भेलाय. भागवतला माहित आहे आपण 1.5% आहे. या आता 1,500 जाती त्यावेळी होत्या. जेव्हा आरक्षण भेटलं ना त्यावेळी जाती 1,500 होत्या. आता 1,270 जाती राहिल्यात. बाकीच्या जाती कुठे गेल्या? गुडुप्त झाल्या. गुडुप्त त्यांना दारू बीजी अशी पाजली मरून गेल्या. त्या जाती संपल्या. एसटीच्या जाती संपलेल्या आहेत. आज आपल्या देशात 1,270 जाती एसटीच्या केंद्राच्या यादीतल्या आहेत. बाकीच्या जाती समाप्त झाल्या. रायरान जात माहिती आहे का? रायरान आबा माहित आहे. रायरन महाराजची फोटो जात आहे. दिसते का कुठं? बाबासाहेबाचं ऐकलं नाही. पिली मिली
संपली ढकलवाद दिसते का कुठं जात महाराष्ट्रात यादीच आहे ढकलवाद जात महाराजी पोट जात आहे बाबासाहेबाचं ऐकलं नाही यांच्या नादाला लागून दारू पिली मिली अख्ख्या देशात गुटखा बंद आहे अख्ख्या देशात साठेनगरला जावा पंचशील नगरला जावा आमराईत कुठं बी जावा हो खुले आम गुटखा चालू आहे आम्हाला दुसरं काहीच नाही आमच्याकडे कधी शाळा आमच्या खोलल्या नाही आमची जी एक ती ही आहे हां माता रामाबाई आम्ही सगळी नगरसेवक तर सगळी ते विद्यार्थी कैलासराव चव्हाणांपासून माझ्यापर्यंत पल्लापर्यंत आम्ही सगळी आमची शाळा बी मोठी होत नाही आमच्या इथं गुटखा तर विकतात आमच्या इथं आता दारूचा धंदा बंद झालेला पण जोपर्यंत आपण व्यसन आणि कर्मकांड सोडत नाही तोपर्यंत आपला विकास नाही मी देवाच्या विरोधात बोलणार ना मी खूप सुरुवातीला बोलायचो सुरुवातीला लय बोलायचो मला काय मी जोशमध्ये बोलायचो पण माझ्या बोलण्याने काय व्हायचं माझाच भाऊ दुखायचा मला ती कळत नसायचं मी बौद्ध समाजातल्या कार्यकर्त्यांना सांगतो मी जे माझा अनुभव आहे ते सांगतो मी काहीतरी गणपती भोले शंकर भोले त्यांच्यावरती काहीतरी बोललो आणि त्याचा राग आला निलेश आप्पाला निलेश आप्पा इंगोले 12 वर्षापूर्वी आणि मग मला मी असं जाताना त्या निलेश आप्पाने मला थांबवलं निलेश आप्पा माझ्याबरोबर बोलायला लागला आमचे संवाद सुरू झाला आणि संवाद सुरू झाल्यावर निलेश आप्पाने मला कन्व्हिन्स केलं आणि मी तेव्हापासून ठरवलं दुसऱ्याच्या भावनेला हात घालायचा नाही बुद्ध चांगला आहे ना चांगलाच बुद्ध सांगायचा कोण वाईट आहे अजिबात सांगायचं नाही मर्याईला जा लक्ष्मी आईला जा कुठं जायचं तिथं जायचं आपलं काय म्हणणं नाही आणि खडी साखरवाला आणि मी नंतर आप्पावर लक्ष देऊ ना आप्पा बिलाही खडी साखरवाला देवाकडे जातो आपण नाही करण पण जातो बरीच जण जातात स्टँडर्ड देऊ बी बघा की आपलं स्टँडर्ड पाहिजे आपल्याला देव असलं वाटण्याला दिलं की प्रसन्न झाला तर याच्या घेऊनच मरत देव तर नीट केलं काय आम्हाला देव प्रसन्न झाला तर जो भक्ता इथच मरून जाईल वर्ण तुमचं आता हे जे चाललेलं आहे ही चाललंय हे अगोदरच आणलं गॅट करार आला तिथंच आपण संपलो गॅट करार आला शेज आला त्याच्यानंतर 70च्या नंतर रासू गवई जे जस्टिस गवई यांचा गद्दार बाप गद्दारच आहे ना रासू गवई बाबासाहेबांवर गद्दारीच केली की अरे 29 खासदार होतं RPIचं मान्यता होती गवई साहेबांकडे होती सगळ्या रिपब्लिकन जनता होती ती RPI गवई असतील बाबासाहेबांचे जे स्वतःला फॉलोअर्स म्हणत होते मोठी माणसं आहेत त्यांनी काम बी केले पण बाबासाहेबांबरोबर गद्दारी केली आणि गद्दाराला मी काही सुट्टी देणार नाही जो पण बाबासाहेबांबरोबर गद्दारी करेल कुत्र्याच्या मौतीने मरणार आहे बाबासाहेबांच्या घरात कामाला होता बोरकर माहित आहे ना बोरकर भंडाऱ्याच्या निवडणुकीत त्या बोरकराला प्रफुल्ल पटेलच्या बापाने 25,000 रुपये दिलं प्रफुल्ल पटेल माहित आहे का पवार साहेबाबरोबर होतं ती खासदार आता दादा बरं आहे त्याच्या बापानं बाबासाहेबाच्या घरात पाणी भराय असणाऱ्या बोरकराला 25,000 दिलं फूस कसे लावतात बघा आणि बाबासाहेबाच्याच विरोधात उभा केलं 54च्या भंडाऱ्याच्या निवडणुकीत निवडणूक झाली निवडणूक कशाच्या ह्याच्यावर झाली बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर आणि बाबासाहेबांनी जे निवडणुकीचा अधिकार दिला त्याच्यावर झाली बाबासाहेबांच्या विरोधात कोण उभं राहिलं बोरकर उभा राहिला आणि बोरकर बाबासाहेबांचा पराभव झाला बाबासाहेबांना बोरकरांनी हरवलं आणि मग हरवल्यानंतर त्या बोरकराचा सत्कार होता आणि तो बोरकर आता घरी पाणी भरायला बाबासाहेबाच्यात होतं तो गेला बाबासाहेबाकडे बाबासाहेब म्हणला माझा सत्कार आहे तुम्हाला यावं लागेल बाबासाहेब बी गेलं मग गेलं नानकचंद्र तू म्हणले
चल आणि गेलं. सत्कार हे झाला, बाबासाहेबांनी अध्यक्षीय भाषण केलं आणि मग बाबासाहेबांनी बोरकराला सांगितलं, बोरकर हत्ती खाली जरी बसला ना, खाली जरी तरी गाढवापेक्षा मोठा असतो. बोरकराला कळाला आपण गद्दारी केली, पण तरी खुश होता कारण काँग्रेसकडे गेलता. आणि मग ती नवीन विमान होतं, ती विमानाने चालला होता बोरकर, आणि ती विमान हवेतच ब्लास्ट झालं. बोरकराला टुपलीत भरून जाळलाय, टुपलीत तुकडं गोळा केलं आणि जाळला. कुत्र्याच्या मोतीनं मेलाय. अटल बिहारी वाजपेयी बिगर लग्नाचा प्रधानमंत्री होतं मोदी सरकार. नाही, मोदींचं झालंय, त्यांनी बिगर तलाकचं सोडलंय. पण तुम्हाला माहित नसेल, अरे हे वाजपेयी जे आहेत ना, त्यांनी तर सुप्रीम कोर्टात ॲफिडेव्हिट दिलंय की मी पण एका बाईबरोबर राहिलोय. आणि त्या बिगर लग्नाच्या वाजपेयीने काय केलं, प्रधानमंत्री झाल्यावर असंच घटना समीक्षा आयोग गठीत केला. त्याचं लग्नच नव्हतं झालं, 2 गुडघ्याचं ऑपरेशन झालं आणि बस झालं. ती लता मंगेशकर एवढा बायाला द्वेष बाबासाहेबाचा, एक गाणं म्हणले नाही. प्रल्हाद दादांना तर म्हणजे बाजूला करण्यात किंवा दाबण्याचं काम लता मंगेशकरमुळे झालं. एक पण गाणं नाही लिहिलं. काय बाबासाहेब राहिलं, तिचं लग्नच झालं नाही, नवरा भेटला नाही तिला. बाबासाहेबांनी ज्या आत्मीयतेने केलं, ती आत्मीयता, ती मानवता आपल्या देशात दुसऱ्यात कुणाकडेच नाही. सगळे कोण नुकते सांगतात. आता किती बरं ही जय भीम, संविधान बचाव, जय भीम जय भीम. ती स्वतःच्या उमेदवाराची नावं सांगत नव्हती, जय भीमच म्हणायची सारखी. दाखव संविधान बचाव आहे, आरक्षण बचाव आहे असं म्हणून आमचं वधवाटोळच केलं, आरक्षण घालवून टाकलं आमचं. पण ती सुप्रीम कोर्टाने दिला आहे. आणि 2 एप्रिलला तर एकट्या चांभारांनी बंद करून ती कायदा पलटी केला. एकट्या चांभारांनी, उत्तर भारतातल्या चमारांनी एकट्यानेच केलं. कडकच करावा लागला. आता त्या चमारांबरोबर महाराष्ट्राचा, मध्य प्रदेशचा महार आहे, बारामतीचा वाल्मिकी आहे, खाटीक तर सगळीकडे आहे. पलार समाज आहे, ढोर समाज आहे, बोरोड समाज आहे, माळीबन समाज आपल्या बरोबर आहे. मग ही जी झालं, हे सगळं जे आत्ता काय चाललंय, हे तुम्हाला मला फक्त ह्या देशातून बाद करायचंय. आता आरतीनं सांगितलं, ती देशातल्या 1% लोकांकडे, 1% देशाची 40% संपत्ती आणि 50%पेक्षा जास्त भारतीयांकडे 3% संपत्ती, 3%. आणि मग ह्यांनी योजना काय चालू केल्यात, कुपनावर धान्य. लाडकी बहीण तिला 1,500, लाडका भाऊ त्याला किती, त्याला 6,000. 6,000 लाडक्या भावाला. आणि दाजीचं काय करणार आहे, दाजी तर तुला सोडणार नाही. आपल्याला धान्य देतात, आपल्याला पैसे देतात आणि आपली नोकरी काढून घेतात. आता आपल्याला धान्य दिलं आणि आपल्याला 1,500 रुपये दिलं, तर 1,500 आणि धान्य भारी का सरकारी नोकरी भारी, सांगा बरं. सरकारी नोकरी भारी. सरकारी नोकरी लागल्यावर 2 रुपये किलोचं तांदूळ खाण्यापेक्षा 200 रुपयाचं खाऊ ना. पहिल्यांदा बसपाचं सरकार ज्यावेळी ह्याच्यात आलं यूपीला, कांशीराम साहेबाला पत्रकारांनी विचारलं, कांशीराम साहब आपकी सरकार आई है यूपी में, राजीव गांधी जी 2 रुपये किलो में चावल बांट रहे हैं, क्या आप 1 रुपये में बांटेंगे? कांशीराम साहब मंडे पागल है क्या? मैं अपने समाज को 200 रुपये किलो का खाने वाला बनाना चाहता हूँ, तो 2 रुपये वाला बांटना चाहता है, भीख मंगा समझाए क्या? आम्ही दिले. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सगळ्यात पुढे दलित होती.
त्या ह्याला जे काय ते गोळीचा कांड कुठला झाला, जालियाना मला कांड, मरणाऱ्यांची नावं तर बघत जावं. पदक आणलं की त्यांची जात हुडकता, मग तिथं जी शहीद झाली त्यांची बी हुडका की जात. सगळे दलित होते. बारामतीतलं आंदोलन दलितांनी केलं. ही सगळी गालिंदे इंगोले स्वतंत्र सैनिक आहेत ती. आता ही पहिलवानं होती म्हणून ह्यांची नाव आली असतील त्यात. बाकीच्या अख्ख्या देशातल्या दलितांना दडवले. उधमसिंग दलित होता माहित आहे का कोणाला? नव्हतं माहित. हे सगळीकडे झालेलं आहे आपल्या बरोबर. आणि म्हणून हे जे षडयंत्र आहे ते बांधवानं तुम्हाला मला हाणून पाडायचंय. मी साऊथ ब्युरो कमिशन सांगत होतो. परत आपण 1916 येऊ नाही बाजून आता किती किती बनती होत्यात. 1916 रेफरन्स देतात, 1917 रेफरन्स का नाही देत. 1918 भारतात साऊथ ब्युरो कमिशन आलं. कमिशन कशासाठी आलं तर प्रतिनिधित्व देण्यासाठी. मराठा आरक्षणाचा आत्ता मुद्दा आहे, त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे, आपल्यासाठी आहेच. 1916लाच माहीत झालं तर इंग्रज जाणार आहे. कितीला? 1916ला सगळ्यांना माहीत होतं इंग्रज देश सोडून जाणार आहे. बाबा त्यावेळी देशाचे प्रधानमंत्री रॅमसे मॅनॉल्ड होते. रॅमसे मॅकडॉनल्ड हे होते. आणि ह्या साऊथ ब्युरो कमिशनकडे काँग्रेस आणि टिळकांनी मागणी केली प्रतिनिधित्व आम्हाला पाहिजे म्हणून. आणि काँग्रेस 1918ला टिळक आणि काँग्रेस सोबतच आणखी 3 लोकांनी मागणी केली. त्यामध्ये एक होते भास्करराव जाधव, जे जातीनं मराठा कुणबी होते, ज्यांना शाहू महाराजांना साऊथ ब्युरो समोर साक्ष द्यायला पाठवलं होतं. दुसरे होते B.R. आंबेडकर, जे स्वतः अस्पृश्य होते, महाराष्ट्रातले होते. आणि तिसरे होते बॅरिस्टर जिना. ह्या तिघांना पण मागणी केली. आता काँग्रेस असताना ह्या 3 जणांनी मागणी करीत होती. कारण काय? कारण होतं टिळक फक्त त्यांच्या जातीला प्रतिनिधित्व मागत होतं. कारण छत्रपती शाहू महाराज जागृत होते म्हणून त्यांनी भास्करराव जाधवांना पाठवलं. आणि लिखित साऊथ ब्युरो कमिशन समोर लिखित भास्करराव जाधव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांसाठी प्रतिनिधित्व मागितलं होतं. वाचल्याशिवाय कळणार नाही. डांबरी डांबरी से जाएंगे तो किधर भी करेंगे, वाचावं लागेल. आणि हा प्रतिनिधित्वाचा मुद्दा होता. मग बाबासाहेबांनी SC ST OBC साठी प्रतिनिधित्वाची मागणी केली. बॅरिस्टर जिना यांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मागितलं. या तिघांच्या मागणीला बाळ गंगाधर टिळकांनी कोल्हापूर आणि बेळगाव मध्ये असलेल्या गोव्याला जाताना हातणी लागते. गोव्याला जाताना नुसतं गोव्याला जाता जाऊ नका, इतिहास बी थोडा बघत जावा. गोव्याला जाताना बेळगाव आणि कोल्हापूरच्या इथं हातणी गाव लागतं. त्या हातणी नावाच्या गावात शिवी देऊन ह्या ठिकाणला विरोध केला टिळकांनी. टिळक मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरपालं उचलणार नाही, एवढंच आपल्याला माहित आहे. पण टिळकांनी एक शिवी दिली. आणि ती शिवी काय दिली? जाहीर शिवी दिली, जाहीर भाषणात. काय? तेली, तांबोळी आणि कुणबटांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायच्यात का? कोण म्हणलं हे? टिळक. आणि मग विरोध करणाऱ्या टिळकांनी बाबासाहेबांनी या टिळकांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे बांधवांना. या ठिकाणी तहसीलदार साहेब बी आले. मला तर लय बोलायचं पण पुढचं आंदोलन पण आहे आपलं. त्याच्यामुळे मी काही जास्त आता बोलत नाही, उरागतो घेतो. मी आपल्या समोर जे हे निवेदन आहे हे निवेदनच वाचून दाखवतो आता. आणि निवेदन वाचल्यानंतर आपल्या समाजातले 4-5 मुली पुढे या, महिला पुढे या. तुमच्या हस्ते आपण निवेदन देऊ. आपण सगळे तर मी ते जे निवेदन आपण राष्ट्रपतींना माननीय तहसीलदारांच्या मार्फत देत आहे ते
निवेदन या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवतो. महामहिम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली. विषय अनुसूचित जाती जमातीच्या वर्गीकरण व त्यांना क्रिमिलेअर लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 1 ऑगस्ट 2024 रोजीचा संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणे. आरक्षणाला भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचित टाकण्याविषयी मार्फत तहसीलदार साहेब बारामती यांच्या मार्फत आपण ते देत आहे. अर्जदार बारामती शहर तालुक्यातील SC ST समाज बांधव. देशाच्या सुप्रीम कोर्टातील 7 न्यायाधीशाच्या बेंचने 1 ऑगस्ट 2024 रोजी SC ST प्रवर्गातील आरक्षणामध्ये उपवर्गीकरण तथा SC ST या प्रवर्गात आरक्षणामध्ये क्रिमिलेअरमध्ये मोडण्याच्या बाबत राज्य सरकारांना अधिकार देण्याबाबतचा निर्णय दिलेला आहे. परंतु यापूर्वी 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या निकालामध्ये क्रिमिलेअर संकल्पना SC ST प्रवर्गात लागू करता येणार नाही असा निर्णय दिलेला असताना क्रिमिलेअर संकल्पना SC ST प्रवर्गाला लागू होते किंवा नाही याबाबत जर निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी कायद्याने 9 किंवा त्यापेक्षा मोठे खंडपीठ स्थापित करून त्यांच्याकडून निर्णय घेणे महत्त्वाचे होते. परंतु केवळ क्रिमिलेअरचा मुद्दा 7 न्यायाधीशांनी असलेल्या खंडपीठाकडून लादून घेणे हे SC ST समुदायातील लोकांवर अन्यायकारक होईल. तसेच सध्याच्या वातावरणामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाकडून SC ST प्रवर्गाच्या उपवर्गीकरण करून आरक्षण देण्याबाबतचे निर्देश हे जातीयता वाढवण्याच्या दिशेने उचललेले पाऊल ठरू शकते. त्याचा फायदा सध्याच्या राजकीय पक्षांना निश्चित होऊ शकतो. राजकीय पक्षांनी या निकालाने निश्चित जातीयता माजवण्याचा उद्देश सिद्ध होऊ शकतो. त्यापासून SC ST प्रवर्गातील जातीमध्ये फूट पाडून जातीयता पसरवून देशामध्ये दंगलीचे वातावरण निर्माण होऊ शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून खालील मागण्यांचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब बारामती यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती भवन भारत सरकार यांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात येत आहे. मागणी 1. अनुसूचित जातीचे वर्गीकरण अनुसूचित जाती जमातींना क्रिमिलेअर न लावणे बाबत संसदेच्या घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय रद्द करणे. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कोलॉजियम पदक्रम करून न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसेसचे गठन करून यात आरक्षण लागू करावे. SC ST OBC भटक्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल 9 मध्ये त्यांचा अंतर्भाव करावा. जितकी संख्या भारी उतनी भागीदारीनुसार जात न्याय जनगणना करावी. 5 सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमिलेअर लावावे. खाजगी संस्था प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करावे. 7 जातीचं निर्मूलन करण्यासाठी TC म्हणजे शाळेच्या दाखल्यावरती जात लिहिणे बंद करावे व जातीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचं प्रमाणपत्र देण्यात यावं. आणि आज अनुसूचित जाती जमातीच्या व मागासवर्गीयांच्या रिक्त असलेल्या पदांचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागांची स्थिती श्वेतपत्र जाहीर करावे. असं हे निवेदन समाजाच्या वतीनं आपण यांच्या तहसीलदार साहेबांच्या मार्फत राष्ट्रपतींना देत आहे. आपण हे करा. गोल करा गोल मोठा अरे त्यांना मध्ये या त्यांना पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा बोलो रे